विद्यार्थी दैवत आहे, धडपड ही पूजा, दुरितांचे तिमिरे जावो हा प्रसाद. विद्यार्थी हेच आमचं दैवत. ज्या ज्या वेळेला विद्यार्थी भेटतील त्या त्यावेळेला जो मिळणारा जो आनंद आहे हा अद्वितीय असतो. एक आदर्श विद्यार्थी घडवणे खूप अवघड असतं, लक्षात घ्यायचं आहे. गाढवं परीक्षा देतील, गाढवं शिकतील, गाढवं नोकरी करतील, परंतु आदर्श व्यक्तिमत्व घडणं हे अत्यंत अवघड आहे. बरोबर ना? माझं दप्तर कुठे आहे? अगं आई उशीर होतो, डबा दे ना लवकर. अगं आई माझ्या मैत्रिणी आल्या पण बहुतेक माझ्या वाट पाहतात. आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे, मला पटकन जायचंय आई. अरे बापरे, माझा तो मॅथचा अभ्यास राहिलाय, सरांना विचारावं लागेल. आपल्या वेळेस गणित होतं. आज आम्ही 25 वर्षानंतर शाळेत आलेलो आहे आणि सगळ्या मैत्रिणी भेटल्या तर खूप छान वाटते. एकदम म्हणजे जुने दिवस आम्हाला आठवून असं खूपच आनंद झाला. एकत्र खाल्लेला डबा, एकत्र खेळलेलो, एकत्र भांडलेलो, बेंचवरून भांडायचं आम्ही बसण्यावरून वगैरे, असं खूप खूप आठवणी आहेत. आज त्या सगळ्या ताज्या झालेल्या आहेत. खुशाली भारत माता झालेली आठवते. आम्ही नववीत होतो आणि इतकी गोड दिसत होती त्यावेळेस आणि तशीच अजूनही आहे. आम्ही सगळ्यांनी भारताचा नकाशा केला होता मुलांनी आणि मध्ये मी उभी राहिली होते. RSPचा कॅम्प होता त्यावेळी. तर मला आठवतंय छान मला आवरून रेडी केलं होतं. एक्सपेक्टेड होतं मला मोठा झेंडा देतील, पण एवढं छान आवरून मला एक छोटासा मला थोडंसं डिसअपॉइंटिंग वाटलं होतं. दुसरी एक आठवण मला आठवते, मला ड्रॉइंग फार आवडायचं आणि एका पण स्वाध्यायाला मला 9 पेक्षा कमी मार्क्स नसायचे. म्हणजे 10 पैकी तर सर देतच नव्हते, पण 9. एकदा सरांनी 8 मार्क दिले. मी ते पान फाडून टाकलं. माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा. माझ्या वडिलांना पान फाडलेलं बिलकुल आवडत नव्हतं. ते पान फाडलं, मी घरी गेले, परत ते ड्रॉइंग केलं आणि 9 मार्क मिळवलेच ते. आणि नंतर हे कोणाला कळून पण नाही दिलं, कारण की परत हे कोणी कॉपी करू नये म्हणून. माझं अक्षर इतकं छान होतं की म्हणजे सरांनी काही काम आणलं, घ्यायचं असेल तर सगळ्या मुली माझ्याकडेच बोट दाखवायच्या आणि मग सर घेऊन जायचे आणि इतकं लिहायला लावायचे. त्यांचे जे अपूर्ण काम असेल ते सगळं पूर्ण करून घ्यायचं. आमचे गणिताचे शिक्षक होते चासकर सर, इतका छान किरण काढायचे की ते मेंगडेवाडी आम्हाला कुसुमाग्रजांची एक कविता होती, कणा. त्या कणेचा अभ्यास आम्ही फक्त परीक्षेपुरता केला होता, पण त्याचा खरा अर्थ आम्हाला आता 40 मध्ये आल्यानंतर कळतोय. तर ती कविता अशी आहे. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली गड्यात राहून, माहेर वाशिन पोरी सारखी 4 दिवस नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत कसली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पाण्यामध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारीला येऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखला गाळ काढतो आहे, खिशात हसत उठला, पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. खरोखरच त्या कवितेचा अर्थ ह्या कवितेचा अर्थ आम्हाला त्यावेळी कळला नव्हता किंवा फक्त परीक्षेपुरता अभ्यास केला होता, पण 40 वर्षाच्या अनुभवानंतर ह्या कवितेचा अर्थ आम्हाला आत्ता कळतोय. काय काय अर्थ कळाला याच्यात? अर्थ कळाला, ज्यावेळेस कधी आम्ही खचतो त्यावेळी नाही खचायचं, नाही लढायला सुरुवात करायची, हेच आयुष्य आहे. संकटे आली तरी धीर सोडायचा नाही, जोमाने लढायचं आणि जिंकायचंच. कदाचित 9वी किंवा 10वीची असते, मला नक्की आठवत नाही, पण इंग्लिश आपल्याला दौली सर होते. पण एकदा असं शिकवणी चालू असताना मी आणि माझी मैत्रीण राजश्री होती, आम्ही दोघी बाहेर मागे गप्पा मारत होतो आणि सर पुढे शिकवत होतो. सरांनी 2-3 वेळा इशारे केले पण आमचं काही लक्ष गेलं नाही. त्या सरांनी मला उठवलं, मी जास्त
मस्त हसत होते आणि सरांनी मला वाचन करायला सांगितलं. ॲक्च्युली त्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस मला खूप धडधडत होतं, मी घाबरली होती. येत तर होतं पण मला माहीत होतं की सर वाट बघणार आहेत की हिचं कुठेतरी चुकेल. मी 2-3 सेंटेन्स वाचले, त्यानंतर एका ठिकाणी माझं चुकलं थोडंसं. सरांनी मला एकच फटका मारला इथे काठीचा, तो एवढा जोरात बसला मला, मी तो आजपर्यंत विसरले नाही. त्यानंतर इंग्लिश वाचन माझं कधीच चुकलं नाही आणि आता मी घरी होम ट्युशन घेते. सो मी मुलांना ही घटना नेहमी सांगत असते की घाबरू नका, की मी अजूनही पण मी माझं म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईपर्यंत मी इंग्लिश या विषयाला घाबरत होते पण आज मी मुलांना शिकवते. सो मी कसं मी दळवी सरांचे खूप आभार मानेल की त्यावेळेस त्यांनी मला तो फटका नसता मारला तर कदाचित मी हे शिकू शकले असेल, दुसऱ्यांनाही सांगू शकले नसते. च्या वर्गामध्ये तिकडे होतो आणि चासकरवाडी सरांचा तास होता विज्ञानचा. सर नैसर्गिक साधन संपत्ती हा धडा शिकवत होते आणि ते टायटल पाहिल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की मस्त चित्र काढावं, त्याच्यावरती हेडिंग वगैरे टाकलं, सूर्य वगैरे टाकला. सरांचं लक्ष गेलं ग, माझं काही लक्ष नाही. सरांनी आल्यावरती चंपीच केली मग. आणि त्याचं म्हणजे असं की तो एकदम प्रसंग इतका लक्षात राहिला की आता आपली मुलं जेव्हा शाळेमध्ये लक्ष देत नाही की तेव्हा मला आठवतं की लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जेव्हा लक्ष दिलं नाही तर तो प्रकरण आपल्याला समजत नाही. एकदा त्याचं हेडिंग समजलं नाही, त्याची प्रस्तावना समजली नाही तर आपल्याला तो त्याचा मिनिंग पुढे समजत नाही. म्हणजे हा त्याचा जीवनामध्ये उपयोग झाला. आता तुम्ही काय करताय? आता मी तहसील कार्यालय जुन्नरमध्ये महसूल सहाय्यक आहे. माझं माहेरचं नाव छाया जिजाभाऊ शिंदे. मी आत्ता नर्सरी टू 8 स्टँडर्डचे क्लासेस घेते. ॲक्च्युली मी 10वीपर्यंत ज्या विषयाचा सब्जेक्टचा खूप भीती होती मला, म्हणजे मीन्स इंग्लिशची खूप भीती होती आणि त्याच विषयाच्या आज इंग्लिश मिडियमचे मी क्लासेस घेते. कम्प्लिटली जेवढी माझी भीती होती ती पूर्ण मी घालवली, त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह केला, प्रोग्रेस केला आणि आता नर्सरी टू 8 स्टँडर्डचे मी आज क्लासेस कॉन्फिडेंटली घेऊ शकते. हा एक माझा लाईफमधला एक्सपिरियन्स.